जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने, लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी, पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज धाराशिव आणि बीड जिल्हा बंदची हाक, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन। शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंवर रात्री सलाईनद्वारे उपचार, शंभूराज देसाईंची जरांगेंसोबत रात्री फोनवरून चर्चा, संवादाची माहिती सोमवारी देणार। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित, 22 सप्टेंबरला सिनेटच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक रद्द। भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्यास आक्षेप, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिल्याचा आरोप, भाविपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार। पदवीधर मतदारसंघ नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द, राज्य सरकारचं स्पष्टीकरण, सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांची 1 सदस्यीय समिती स्थापन। पुण्याच्या समाधान चौक परिसरात रस्त्याला पडले भले मोठे भगदाड, महानगरपालिकेच्या टँकरसह 2 दुचाकी खड्ड्यात, 4 तासांनंतर क्रेनच्या सहाय्यानं गाड्या बाहेर। महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा, तर 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीत सहमती, सूत्रांची माहिती। विदर्भ सोडून महाराष्ट्रातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा। मध्य रेल्वेवर आज रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक, ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यात येणार। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत केमिकल आणि फार्मा कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती, 3 कामगार जखमी, तुंगा रुग्णालयात उपचार सुरू।